रमजानच्या महिन्यात उपवास करताना तुम्ही पण जर या चुका करत असाल तर या रमजानच्या उपवासाचे फायदे कमी आणि नुकसान जास्त होऊ शकतं. त्यातली नंबर 1 ची चूक म्हणजे सेहरी न खाणे किंवा चुकीच्या पद्धतीने खाणे. बरेच लोक काय करतात की झोप होत नाही म्हणून सकाळी उठून सेहरी करणे म्हणजेच त्यांचा नाश्ता करणे टाळतात किंवा जे लोक सकाळी उठून नाश्ता करतात ते चुकीच्या पद्धतीने करतात. आता चुकीच्या पद्धतीने म्हणजे काय? बरेच लोक नाश्त्यामध्ये चहा चपाती किंवा चपाती भाजी म्हणजेच कार्बोहायड्रेट जास्त असणारे पदार्थ घेतात. हे कार्बोहायड्रेट आपल्या रक्तातील साखर लवकर वाढवतो आणि आपलं शरीर ही शुगर लेवल 3 ते 4 तासांमध्ये नॉर्मलला आणतं किंवा कधी कधी नॉर्मलपेक्षाही कमी लेवलला आणून ठेवतं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त भूक लागायला लागते आणि दिवसभर डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. बरं, याच्यावरती आता सोल्युशन काय? तर सोल्युशन खूप सोपं आहे. तुमची सेहरी ही प्रोटीनयुक्त आहाराने भरलेली असू द्यात. जसं की याच्यामध्ये अंडी असू देत, कडधान्य असू देत, वेगवेगळ्या डाळी असू देत, त्याच्यानंतर चिकन मटन हे असू देत. या गोष्टी जर तुमच्या सेहरीमध्ये असतील तर तुमचं पोट भरलेलं राहतं, तुम्हाला वारंवार भूक लागत नाही आणि तुमची शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये राहते. दुसरी सगळ्यात कॉमन चूक म्हणजे इफ्तारला जास्त खाणे. रात्री उपवास संपला की सगळीकडे पार्टीचा माहोल तयार होतो. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या गोष्टी खायला लागतो. मग ते आग्रहाखातर असू दे किंवा भरपूर भूक लागलेली आहे म्हणून असू दे, पण प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं जातं. या आहारामध्ये तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ एवढंच नव्हे तर गोड पदार्थ हे जास्त प्रमाणात असतात आणि यामुळे आपल्याला इनडायजेशन, ब्लोएटिंग तसेच ॲसिडिटीसारखा त्रास सुरू होतो. बऱ्याच लोकांना वाटतं की रमजानच्या उपवासामध्ये वजन कमी होतं, पण असं नसतं. उलट बऱ्याच लोकांचं वजन हे वाढतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रोज गरजेपेक्षा जास्त सरबत पिणे. खूप जास्त तहान लागली आहे किंवा शरीराला थंडावा मिळावा म्हणून रात्री खूप जास्त प्रमाणात लस्सी, वेगवेगळे सरबत, फ्रूट ज्युसेस हे घेतले जातात. आपल्याला हे सरबत जरी साधे वाटत असले तरी पण हे आपली ब्लड शुगर लेवल ही खूप जास्त प्रमाणात वाढवतात. त्यामुळे आपल्या ब्लड शुगर लेवलचं फ्लक्च्युएशन हे खूप जास्त प्रमाणात होते. त्याऐवजी तुम्ही ताक किंवा नारळ पाणी यासारख्या गोष्टींना प्रेफरन्स देऊ शकता. तुम्हाला जर तुमच्या या रमजानच्या उपवासात योग्य डाएट प्लॅन करायचा असेल तर येत्या शनिवारी मी स्पेशल रमजान उपवासावरती 1 तासाचं सेशन ठेवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहून हा उपवास कसा फॉलो करू शकता हे शिकू शकता. तसेच तुम्हाला योग्य पद्धतीने डाएट प्लॅन कसा करता येईल जेणेकरून तुम्हाला हेल्थ बेनिफिट्स हे जास्त होतील आणि तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर ते योग्य पद्धतीने करता येईल. हे सेशन जॉईन करण्यासाठी कमेंटमध्ये फास्ट असं टाईप करा, मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करेल. आणि हा व्हिडिओ आपल्या मुस्लिम बांधवांना आणि मित्रांना नक्की शेअर करा.